फुसफुसणाऱ्या जंगलातील दोस्त भूत. कधीकाळी विलोविल नावाच्या एका सुंदर आणि शांत गावात एक फुसफुसणारे जंगल होते, ज्याला सर्व लोक घाबरत असत. त्या जंगलाबद्दल गावात अनेक भीतीदायक कथा होत्या. लोक म्हणायचे की जंगलातील झाडे सतत फुसफुसतात आणि तिथे भूत वास करतात. या जंगलात जाण्याची कोणीही हिम्मत करत नव्हते. पण विलोविलमध्ये राहणारे 3 मित्र, लिओ, मिया आणि सॅम यांना या जंगलाची भीती नव्हती. त्यांना नेहमीच जंगलात काय असेल, तिथे खरोखरच भूत आहे का, हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. एका उन्हाळ्याच्या सकाळी लिओ, मिया आणि सॅम जंगलाच्या काठाशी खेळत होते. तिघे मिळून लपाछपी खेळत असताना मियाला काहीतरी चमकणारे दिसले. तिने बघितले तर तो एक जुना, फाटलेला खजिन्याचा नकाशा होता. नकाशावर काही वेगवेगळे आणि विचित्र चिन्हे होती, ज्याचा अर्थ कळत नव्हता. त्या नकाशाच्या कोपऱ्यात एका मोठ्या एक्स चिन्हाने खजिन्याचे स्थान दाखवले होते. "हे बघा, मला एक खजिन्याचा नकाशा सापडला आहे," मिया आनंदाने ओरडली. लिओने नकाशा बघितला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसली. "खजिना? चला, पटकन शोधूया," लिओ उत्साहाने म्हणाला. सॅम मात्र थोडा संकोचला. "आपण आत जाऊ नये, आपण अडकलो तर? हे जंगल खूपच भयानक आहे," तो घाबरून म्हणाला. पण लिओ आणि मिया खजिना शोधण्याच्या आनंदात होते. मियाने शांतपणे सॅमला सांगितले, "सॅम, हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे साहस असेल. आपण एकत्र असू तर काहीच होणार नाही." शेवटी सॅमने हिंमत गोळा केली आणि तिघेही जंगलात शिरले. जंगलात आत शिरताच झाडांच्या पानांमधून येणारे फुसफुसणारे आवाज त्यांना ऐकू येऊ लागले. झाडांच्या सावल्या त्यांना भोवती फिरताना जाणवू लागल्या. तिथे कुठेतरी पानांचा आवाज, अज्ञात आवाज आणि एक रहस्यमय वातावरण होते, ज्यामुळे त्यांच्या अंगावर काटा आला. पण लिओ, मिया आणि सॅम यांना खजिन्याचा शोध घ्यायचा होता, त्यामुळे त्यांनी न थांबता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. जंगलाच्या मध्ये जात असताना अचानक त्यांच्या समोर एक मऊ, प्रकाशमान होणारा आकृती दिसली. ती एक भूत होती, पण ते भूत खूपच गोड आणि मित्रत्वपूर्ण दिसत होते. त्या भूताचे मोठे, गोल डोळे आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू होते, ज्याने त्याला खूपच गोड दिसत होते. "हॅलो," भूत हसत म्हणाले. "घाबरू नका, मी गस्टी आहे. मी या जंगलाचा रक्षक आहे." गस्टीचे शब्द ऐकताच लिओ थोडा मागे हटला, पण मियाने त्याला थांबवले. "तू खरंच दोस्ताना भूत आहेस का?" मियाने विचारले. "हो, मी इथे या जंगलाचे रक्षण करतो. मला वाटते की तुम्ही खजिन्याचा शोध घ्यायला आलेले आहात, बरोबर ना?" गस्टी हसत विचारले. "हो, पण तुला कसं कळलं?" लिओने विचारले. "माझं काम इथे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करणे आहे. पण खजिन्याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला 3 आव्हानं पार करावी लागतील. तुम्ही तुमची दयाळूपणा, धैर्य आणि शहाणपण सिद्ध करू शकला तरच तुम्हाला खजिना मिळेल," गस्टीने सांगितले. लिओ, मिया आणि सॅम खूपच रोमांचित झाले. त्यांनी हे आव्हान स्वीकारले. गस्टी त्यांना पहिल्या आव्हानाकडे घेऊन गेला. ते एका सुंदर मोकळ्या जागेत पोहोचले, जिथे जुगनू विखुरले होते. "तुमचं पहिलं आव्हान आहे हे जुगनू एकत्र करून जंगल उजवायचं," गस्टी म्हणाला. लिओने जोरात धावत जुगनूंना पकडायला सुरुवात केली, पण ते सगळे दूर उडाले. मिया विचारात पडली, आपण जुगनूंना पकडायचं नाही तर त्यांना आकर्षित करायचं. तिने आपल्या हातातल्या कंदिलाचा प्रकाश हळूवारपणे जुगनूंकडे वळवला आणि ते जुगनू एकत्र येऊ लागले. सॅमने त्यांना हलकेच बोलावले, "इथे ये, तुमचा प्रकाश खूप सुंदर आहे."
हळूहळू सर्व जुगनू एकत्र आले आणि जंगल एक सुंदर सोनेरी प्रकाशात उजळले. खूपच छान. तुम्ही तुमची दयाळूपणा दाखवली. गस्टी आनंदाने म्हणाला. त्यानंतर गस्टी त्यांना दुसऱ्या आव्हानाकडे घेऊन गेला. हे आव्हान धैर्याचे होते. त्यांना एका अस्थिर पुलावरून जायचे होते. तो पूल जुना आणि खूपच अरुंद होता. त्याच्या खाली एक वेगाने वाहणारा प्रवाह होता. हे पूल ओलांडणे तुमचं धैर्य सिद्ध करेल, गस्टीने सांगितले. लिओने पहिला पाऊल ठेवला आणि पूल हलायला लागला. मियाने धीर धरला आणि सावकाश चालायला सुरुवात केली. सॅमने खूप काळजीपूर्वक पुलाच्या दोरांना धरून चालायला सुरुवात केली. पुलाच्या प्रत्येक हालचालीवर ते एकमेकांना आधार देत होते. शेवटी त्यांनी एकमेकांना आधार देत पूल सुरक्षितपणे ओलांडला. धैर्य दाखवल्याबद्दल तुमचं अभिनंदन. गस्टीने त्यांची स्तुती केली आणि पुढच्या आव्हानासाठी त्यांना फुसफुसणाऱ्या झाडाजवळ नेले. हे झाड खूपच प्राचीन होते. त्याच्या खोडावर चमकणारे चिन्ह होते आणि त्यातून सतत काहीतरी फुसफुसणारे आवाज येत होते. हे झाड खूपच भव्य होते आणि त्याच्या फांद्यांवर प्रकाशमान ऋण होते. तुमचे शेवटचं आव्हान आहे हे कोडे सोडवणे, गस्टी म्हणाला. झाडाने हळू आवाजात कोडे विचारले, तुमच्याकडे असे काय आहे जे इतर कोणालाही द्यावे लागत नाही? तिघांनी विचार करायला सुरुवात केली. लिओ आणि सॅम विचारात पडले, पण मियाने उत्साहाने सांगितले, ते आहे आपलं शहाणपण. ते आपल्याकडे आहे आणि ते कोणालाही द्यायची गरज नाही. झाड हसले आणि हळूहळू त्याचा खोड उघडला. झाडाच्या आत एक छोटासा पण सुंदर खजिना होता. त्या खजिन्यात विविध रंगांचे चमकणारे दगड होते, जे इतके सुंदर होते की त्यांचे तेज त्यांच्याच मनाला खूप आनंद देत होते. ते दगड खूपच अनमोल वाटत होते, पण त्यांचे खरे मूल्य त्यांच्या गुणांमध्ये होते. हा तुमचा खरा खजिना आहे, गस्टी म्हणाला. हे दगड तुमच्या दयाळूपणाचे, धैर्याचे आणि शहाणपणाचे प्रतीक आहेत. लिओ, मिया आणि सॅम खूप आनंदी झाले. त्यांनी गस्टीला धन्यवाद दिले आणि खजिन्याचे दगड जपून ठेवले. या दगडांना कधीच विसरू नका. हे तुमचं साहस आणि एकमेकांमधील मैत्रीचं प्रतीक आहेत, गस्टीने सांगितले. त्यानंतर गस्टीने त्यांना जंगलाच्या काठाशी आणले. संध्याकाळ झाली होती आणि आकाशात सूर्यमाला सुंदर रंगांमध्ये झळकली होती. फेरफटका घेण्यासाठी पुन्हा कधीही या, मी इथेच असेन, गस्टी हसत म्हणाला. तिघांनी पुन्हा भेटण्याचं वचन दिलं आणि गावाकडे परतले. विलोविलमध्ये परतल्यावर त्यांनी आपल्या साहसाबद्दल सर्वांना सांगितले. ते खजिना मिळवण्यात यशस्वी झाले होते, पण त्यांना मिळालेला खरा खजिना त्यांच्या गुणांचा होता. त्या दिवसापासून फुसफुसणारे जंगल फक्त एक भयावह जागा न राहता मैत्री, धैर्य आणि दयाळूपणाचे प्रतीक बनले. लोक गस्टीला भेटायला जात असत आणि त्यांना खरा खजिना म्हणजे आपल्या गुणांचे मूल्य काय आहे हे शिकायला मिळत असे. लिओ, मिया आणि सॅम यांनी त्यांचे चमकणारे दगड गावाच्या लोकांना दाखवले आणि हे दगड त्यांना नेहमी आठवण करून देत की खरा खजिना सोनेचांदी किंवा रत्न नव्हे तर आपल्या गुणांचा असतो. आता फुसफुसणारे जंगल सगळ्यांच्या मनात मैत्री आणि जादूची एक जागा बनली होती आणि गस्टीचा गोड चेहरा आणि त्याच्या कथा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना शिकवत होत्या की धैर्य, दयाळूपणा आणि शहाणपण आपल्याला सर्वात मोठा खजिना देतात. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.